तुम्हाला हे सगळं दिसते बिल्डिंग्स, घरं, याच्यामध्ये अमीर लोक राहत आहेत, गरीब लोक राहत आहेत, ठीक आहे. पण ही सारी दुनिया चालली आहे ना, सगळे लोक कुठे ना कुठे खुशी शोधती आहे, ठीक आहे. कुठे ना कुठे त्यांना सुख पाहिजे, सुखासाठी हे सगळं चालू आहे, ठीक आहे. त्यांना आनंदामध्ये राहायचं आहे. पण आनंद जो शोधतात ना सगळे लोक, एकदम काय बोलतात ना, गलत डायरेक्शनमध्ये आनंदाला शोधायला लागले, ठीक आहे. जर तुम्ही तुमचा आनंद कोणत्या व्यक्तीमध्ये, कोणत्या वस्तूमध्ये, कोणत्या पदावरती गेल्याच्यानंतर किंवा कोणती अशी मोठी वस्तू तुम्हाला भेटल्याच्यानंतर तुम्ही आनंदामध्ये राहाल, ह्या भ्रमामध्ये जगू नका. किंवा तुमच्यासोबत कोणती व्यक्ती सुंदर आली आहे, तुम्ही आनंदामध्ये हमेशा राहता, या भ्रमामध्ये जगू नका. किंवा तुम्ही तुमच्या मोठ्या पदावरती गेल्याच्यानंतर तुम्ही आनंदामध्ये राहताल, या भ्रमामध्ये जगू नका. जर तुम्हाला तो आनंद खरंच हवा आहे, तुम्हाला परम आनंदामध्ये राहायचं आहे, तर पहिले स्वतःच्या आतमध्ये जा. कारण की तुमच्या आनंदाचा स्रोत तुमच्या आतमध्ये आहे, ठीक आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात थोडीशी जर तुम्ही तुमच्या जीवनात साधना करतायत, मेडिटेशन करतायत, ठीक आहे, तर तुम्ही परम आनंदामध्ये राहू शकतायत. ज्या पण तुम्ही लिमिट्स बनवल्यात, ठीक आहे, त्या लिमिटेशन तोडून तुम्ही अनलिमिटेड होऊ शकताय, ठीक आहे. तर ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी लोक करत नाही आणि देवाला दोष देत आहे की देव असं करतो आहे, तसं करतो आहे. पहिलं तुम्ही याला तर जाणून घ्या ना. पहिलं तुमचं शरीर कसं काम करते, तुमचा माइंड कसा काम करतो आहे, तुमच्या भावना, तुमची ऊर्जा, हे सगळं कसं काम करते. जोपर्यंत तुम्ही हे समजून घेत नाही ना, तोपर्यंत आनंदामध्ये राहणं मुश्किल आहे. तोपर्यंत तुम्ही तुमच्या मानसिक खोट्या दुनियामध्येच जगताल आणि हमेशा स्ट्रगल करतात. त्यासाठी तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला आनंदामध्ये राहायचं आहे तर साधना करा. जर तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. सद्गुरू जे व्हिडिओ टाकतात, व्हिडिओ बघा. त्यांचे जे इनर इंजिनिअरिंग प्रोग्राम असतात ते करा. तिथून तुम्ही साधना स्टार्ट करू शकताय. तुमच्या घरी तुम्ही अर्धा घंटा पण जर त्या साधनेसाठी दिला आहे तर खरं तुमची लाईफ एक खुशाल लाईफमध्ये ट्रान्समिट होऊ शकते. धन्यवाद.